नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीनं रविवारी एका संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या पुढाकारानं 26 जुलैला होत असलेल्या या तिरंगा मोर्चाची झलक आज शिवाजी पार्क मैदानावरच्या तिरंगा रॅलीतही दिसली। आमदार आदित्य ठाकरे आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुढाकारानं दादरच्या शिवाजी पार्क परिसरात या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या तिरंगा रॅलीला विद्यार्थी आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता। कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता झालेल्या या रॅलीत केवळ राष्ट्रीय तिरंगाच सन्मानानं फडकवण्यात आला। यावेळी बोलताना ज्युनियर ठाकरे बंधूंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला। तुमच्या हातात बंदुका असतील, लाठ्या असतील, परंतु आमच्या हातात तिरंगा आहे असा इशारा सरकारला देतो। या शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि सर्व मान्यवरांच्या भाषणांनंतर या रॅलीची सांगता ही राष्ट्रगीतानं झाली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाही। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते। आणि शिवाजी पार्कवरच्या या तिरंगा रॅलीला तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी तर केलीच होती, पण तरुणच नाही तर कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले होते। अभिनेता मकरंद देशपांडे, अभिनेता अतुल कुलकर्णी यावेळी उपस्थित होतेच, पण स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानंही या तिरंगा रॅलीला उपस्थिती राखली। दिल्लीतील आंदोलनाला सोशल मीडियावर पाठिंबा दिल्यानंतर आज हे सारे मान्यवर रस्त्यावरही उतरल्याचं पाहायला मिळालं। मुंबईत तिरंगा रॅली सुरू असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला। त्यावेळी अभिजित दिपकेंनी मोबाईलवरूनच मुंबईतल्या आंदोलकांशी संवाद साधला।